तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवराज दिवटे यांना काल एका 10 ते 12 गुंडांनी मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर त्याला अंबाजोगाईच्या स्वाती रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे। आणि हा तो शिवराज दिवटे हा लिंबूच्या गावचा आहे आणि सकाळपासूनच गावकऱ्यांनी रस्ता रोको महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने वाहनाच्या रांगा देखील लागण्यात आलेल्या आहेत। मोठ्या संख्येने महिला आहेत, पुरुष आहेत। आपण त्या महिलांशी जाऊन तर काय सांगाल, सकाळपासून रस्ता रोको इथं करण्यात आलेला आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझ्या लेकराची चूक नसताना माझ्या लेकराला एवढं मारलंय, त्याची चूक तरी काय होती? जेवायला गेलेला होता आणि त्याला तोंड दाबून ठेवून त्याला मारलंय डोंगरावर। काय लेकरू माझं मारायचं होतं का? कुणी नसतं सोडवायला गेलं तर माझं लेकरू मेलं असतं की काय कारण, कशामुळे मारहाण केली? तिथं आधीच अगोदरच तिथं होती भांडण जलालपूरला, ते नुसतं जेवायला गेला होता, त्याची तेवढी चूक होती। त्यांना वाटलं हे पण त्याच्यातच आहे काय की पेट्रोल पंपावरून उचलून नेलं, म्हणजे त्याला तोंड दाबून त्याला पाया पडू सांगायला, त्याचं नाक रगडू त्याच्या बुटा सुद्धा पाया पडायला लेकरू माझं, तरी पण त्याला घेऊन नाही आली। इतकं मार्केट का गोल रिंगण करून माझ्या लेकराला मारायले तर हद्द पार झाली। आता आरोपीला शिक्षा फाशीची झालीच पाहिजे। त्याच्या पोलिसांचं वचक राहिलं नाहीये, काहीच राहिलं नाही, आम्हाला सेफ्टीच नाही इथं। आम्ही 8 दिवस झाला, आम्ही इतर राहत पण नाहीत। आम्ही लातूरला असतो, 8 दिवस झाले सुट्ट्यावर आलो। काल पोलिसांनी 7 मुलांना ताब्यात घेतलेलं आहे। 7च का? 21 मुलं होते म्हण, 7च कसं काय आतापर्यंत? सगळे मुलं अटक झाली पाहिजे तर सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज माझ्या मुलावर झाले, उद्या दुसऱ्या कुणाच्या मुलावर होऊ नये। ते आपण सकाळपासून बसला इथं आंदोलन करतात, काय मागणी असणार आहे? काही नाही, त्यांना रंदामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। ताई काय सांगाल, काय मागणी असणार? आता हे जे मुलं असे गुंडगिरी करायलेत, समजा आज जर ह्या मुलांना तुम्ही कुठली शिक्षा नाही केली तर दुसरे परत 4 हेच करू शकतात, कारण की आम्हाला काही केलं नाही, आपल्याला मोकळं रान आहे। त्याच्यामुळं आज आमच्या ह्या बाळाला जे त्यांनी असं पद्धतीनं मारलंय, हे असं कुणाच्याच बाळावर वेळ येऊ नये, त्यासाठी त्यांना कठोरात कठोर जी शिक्षा होईल कायद्यानं ती करा तुम्ही। त्याच्यामुळे पाहिलं त्यांनी स्वतः व्हिडिओ केलेला काढण्यात आलेला आहे, तो पुन्हा देखील व्हायरल करण्यात आलेला आहे। कुणी व्हिडिओ त्यांनी स्वतः काढले त्यांचे मारहाण करण्याचे, पण ते व्हायरल केले तर त्यांनीच केले असते ना, आम्हाला तर काय माहितीच नव्हतं ना। हां, त्यांनीच केले, त्यांना दाखवायचं होतं ना आम्ही किती डॉन येतं, आम्ही कसे येतं। दहशत करायची असेल ना त्यांना, इथं आम्हाला वागू द्यायचं नाही। आमचे लेकरं शेप आहेत का सांगा तुम्ही? आमचे लेकरं आता इथे शाळेत जाणार झाले, आज माझा मुलगा आहे, आज इथं सगळ्यांचेच मुलं जाणार आहेत ना शाळेत। असं होत असल्यास कसं करायचं मग? फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। सकाळपासून पाहिलं तर उपोषण आपण इथं आंदोलन करतात, काय मागणी असतात तुमच्या? मागणी एकच आहे की हा जो ट्रेड चालला आहे गुंडगिरीचा, की अपहरण करायचं, कुठंतरी डोंगरात किंवा झाडीत न्यायचं आणि त्याला घेर करून मारायचं, पाया पडायला लावायचं आणि त्याची कॅसेट त्यांनीच काढायची, म्हणजे हे जगाच्या पलीकडं झालं। संपूर्ण गाव आता रस्त्यावर आलेलं आहे, पूर्ण गाव, महिला पुरुष अख्खं लिंबोटा गाव रस्त्यावर आलेलं आहे। आजूबाजूच्याही गावचे लोक इथं रस्त्यावर आलेले आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की पोलिसांनी, प्रशासनाने हे जे काय परळी आपलं बीड जिल्ह्यात हे जे निघालं आहे ना, हे बंद झालं पाहिजे। तुम्ही आरोपी उचलायचा, फरार करायचा, गायब किडनॅप करायचा, त्याला कुठंतरी न्यायचं बाजूला निर्मनुष्य स्थानी, त्याला मारायचा। काय मारत होते ते? 15 ते 20 मुलं होते, सगळे काट्या सपासप काट्या मारत होते। एक आमच्या गावातला मुलगा त्याच्यासोबत होता, तो त्या मंगल कार्यालयात गेला रत्नेश्वरच्या, आणि रत्नेश्वर मंगल कार्यालयात जाऊन तिथली माणसं बोलवून आणले, म्हणून ते वाचलं लेकरू आमचं। आता काय मागणी तुमची? आता मागणी एकच आहे की हे सगळे जे आरोपी आहेत, जे अटक झाले नाहीत, त्यांना अटक करा आणि मोकोका लावा, सगळ्या आरोपींना मोकोका लावा। काल अजितदादा सांगितलं, ज्या यांची पार्श्वभूमी पाहिली जाईल, त्या लोकांची पार्श्वभूमी पाहिली जाईल आणि त्यानंतर मोकोका लावण्याचे आदेश अजितदादांनी दिले पाहिजेत। मी उद्या अजितदादांना गावातली मंडळी घेऊन जाऊन भेटणार आहे, शिष्टमंडळ आमचं उद्या अजितदादांना भेटणार आहे अंबेजोगाईत आणि त्यांना सांगणार आहे हे आरोपींना मोकळं सोडू नका, मोकोका लावा आणि हद्दपार करा। हे जर केलं तर इथून पुढची दादागिरी बंद होईल, नाही तर कोणी बी येरा गाबळ्या उठल आणि दादागिरी करीत सुटल। अजिबात बाकी काही जे आरोपी त्यांना तात्काळ अटक करावं, त्यांच्या मोकोका लावा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, पांगरी, बीड। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर।
आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.